हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज माझ्या मोठ्या मंगळसूत्राचं मी कलेक्शन दाखवणार आहे, जे की माझ्याकडे आहे आत्ता सध्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, मी तुमची लाडकी सिद्धी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग्स, नवीन नवीन माहिती, जेणेकरून तुम्हाला ते पुढं चालून थोडीफार कामाला उपयोगाला येईल. सगळे जनरल लाईफमधनं जातात, पण त्या लाईफमधनं जरा वेगळ्या पद्धतीने आणि हटक्या स्टाईलमध्ये आपल्याला जायचं असेल तर माझ्या चॅनलवरती नक्की राहा, नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे मी वरती कपडे दिसत असतील तर थोडेसे इग्नोर करा, कारण जागाच नाही आहे दुसरीकडे वाळू टाकायला. मलाच लाज वाटते, पण क्षमा असावी. तर टॉपिक हा आहे की आज आपण मंगळसूत्र बघणार आहोत ब्लॉगमध्ये. हे आपण फॅन्सी साड्यांवरती घालू शकतो, वेअर करू शकतो. मी ह्याच्यावरती घालून दाखवते कसं दिसते. पण ही फॅन्सी साड्यांवरती, काठपदरांच्या साड्यावरती ओके, ड्रेसवर असल्यामुळे एवढं व्यवस्थित नाही दिसणार, पण मस्त दिसते. तर ही मी घेतलं होतं 250 रुपयाला. त्याला मला ऑल सेट भेटला होता, याची 2 वर्षाची वॉरंटी भेटलेली. आणि हे व्यवस्थित आहे, जास्त काही यूज करण्यात येत नाही. जास्त कार्यक्रम वगैरे असला तरच आपण यूज करतो. ओरिजिनल असल्यानंतर जास्त हे डुप्लिकेट यूज करायची गरज पडत नाही. अजून मी एक ऑनलाईन मागवलं होतं, ते 107 रुपयापर्यंत मला भेटलं होतं. त्याच्या वाट्या वगैरे एवढं सुंदर होतं ना, ती माझ्या सासूबाईंना आवडलं, त्यामुळे त्यांनी ते ठेवून घेतलं. तर हे पण आहे एकच की आपण नॅचरली घरगुती घालण्यासाठी जर आपल्याकडे नसेल तर आपण हे पण यूज करू शकतो. डेली यूजसाठी हे पण खूप मस्त आहे, हे पण वेअर करून घालून दाखवते. बघू शकता तुम्ही कसं दिसतं, व्यवस्थित असं दिसते. इथं बघा, व्यवस्थित दिसते. साडीवरती तर अजून परफेक्ट आणि अजून सुंदर दिसेल. पण हे मला सगळ्यात जास्त आवडले. हे कमी प्राईजमधलं नाही आहे, कारण जास्त प्राईज आहे याची, त्याला जास्त पैसे दिले. तर मी अजून दाखवते. आपण अजून एक बघूया छोट्यामधनं. पण मी माझ्या लग्नातल्या साडीवर कुठले नेकलेस घातले होते ते पण आपण बघणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बोर होत असेल तर बघावंच लागणार आहे तरी पण, कारण बोर होणार साहजिकच गोष्ट आहे, बोर होणे. अजून एक आहे माझ्याकडे, मी कंबरपट्टा आणला होता, जो की मला खूप स्वस्तात पडला होता. त्यांनी मला प्राईस सांगितली होती 200 रुपये, पण मी ह्याला 110 रुपयामध्येच आणला. मस्त वाटतं. आमच्या इथे लक्ष्म्या वगैरे नाही आहेत, पण मस्त आहे. बघू शकताय तुम्ही, खूप मस्त वाटते नाही का. मागचा पॅक दाखवू का? 1 मिनिट. कुठे गेलं ह्याचं हुक? अजून घातलंच नाही एकदा पण. एक मिनिट, ह्याचं हुक बसवते. वंडी माझी नेटची असल्यामुळं अजून मस्त वाटतोय. अजूनच लुक आला या ड्रेसला. परत असं होतं बॅक साईडला.
मस्त असा लुक येतोय. मी तरी पण अजून फिटिंगमध्ये नाही घेतला जास्त, कारण फिटिंगचा जरा मला फिटिंग जास्त करायचं म्हटलं मला जरा अवघडच वाटतं, कारण मी फिटिंगचे जास्त कपडे घालत नाही. मला जास्त साईजच कपडे लागतात. माझी यम साईज आहे, पण मी यल साईज आहे. जास्त फिटिंग घेतलं की नाही टाईट वाटतं, पण याची मोठी म्हणून काहीच असले चमक मारत आहे की असं वाटते, असं वाटते त्याच्याकडे बघत राहावं, मन भरून डोळे भरून बघितलं ना तरी कमीच आहे. ती बनवण्याची लाजवाब आहे, एकदम खतरनाक चॉईस आहे बनवणाऱ्या. 1 मिनिट. मोबाईल म्हटलं जरा जवळच धरावा, कारण लांबनं असं होते की मला माईक नसल्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचत नाही. आणि आवाज जर व्यवस्थित असाल तर समोरचा काय बोलतोय काय म्हणतोय हे आपल्याला कळू शकतं ना. तर अजून मी तुम्हाला साड्याचं माझं कलेक्शन दाखवते. लग्नामध्ये जे मी वापरल्या होत्या ना साड्या, ते ॲक्च्युलीमध्ये मला इकडूनच दिल्या. खूप मस्त मस्त साड्या आहेत, शालू वगैरे वगैरे. अशा माझे एकदम 5 लूक होते. सर्वात पहिले एंट्रीचा होता, नंतर हळदीचा होता, नंतर हळदीचा झाल्यानंतर तेल पाणी, आणि नंतर असे बरेच 5 लूक होते माझे. पण त्यातले मी काही स्किप केले. तर कुठले स्किप केले तर मी कुठल्या साडीवर कुठला लूक केला आहे हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या लग्नातल्या साड्या दाखवत आहे मी तुम्हाला. तर ही माझी साखरपुड्याची साडी आहे. हिचा लूक मी नक्की दाखवेल. पूर्ण ऑल अशीच आहे, फक्त पदर हिचा वेगळा आहे थोडासा. पदर फक्त अशी डिझाईन आहे पदरासाठी, एकदम नाजूक असे काटे. मी अजून एकदा पण नाही घातली. साखरपुडा झाला तशी वेअरच केली नाही, तशीच हे पडली अजून साडी. आय थिंक ड्राय क्लिनिंगला द्यावं लागेल तिला. खूप कुंकवाचे डाग पडले तिथं. ही माझी काष्टा साडी आहे, जी मी लग्नात काष्टासाठी घेतलेली, पण ती काष्टा घातला नाही आहे मी ही फक्त एंट्रीला घातली, कारण तेवढा आमचा वेळ नव्हता. आमचं लग्न झालं तर संध्याकाळी, त्यामुळे ही मी डायरेक्ट एंट्रीलाच काष्टा घालून गेलती. खूप नऊवारी साडी ही, खूप वेअर केली तर खूप जड लागते. आणि अजून ही माझी साखरपुड्यातली साडी आहे. ही आय थिंक मला वाटते 2 साड्या असतात, त्यातली दुसऱ्यांदा ही ओटी भरण्याच्या वेळेस मला ही दिली, मंगनीच्या वेळेस ही घालायला सांगितली होती. आणि ही हळदी साडी आहे. अजून शालू वगैरे सगळं राहिले, आपण नंतर बघूया. बाय बाय.